पालघर नगर पालिका की अंतिम मतदाता सूची 31 अक्टूबर को प्रकाशित कर दी गई है। जब प्रारूप सूची प्रकाशित हुई थी तब कई लोगों ने इस पर आपत्तियां उठाई थी। एक वार्ड के नाम दूसरे वार्ड में काटे जाने, डुप्लीकेट नामों और पालघर नगर परिषद के निवासी न होने वाले लोगों के नामों पर आपत्तियां ली गई थी। अंतिम सूची प्रकाशित हो गई है। चुनाव ईमानदारी से होने चाहिए। अगर नगर सेवक और महापौर अपनी इच्छा और वोटों से चुने जाने हैं तो फर्जी मतदाताओं, डुप्लीकेट मतदाताओं को मतदाता सूची से बाहर करके उनके नाम उसी वार्ड की मतदाता सूची में शामिल किए जाने चाहिए जिसमें मतदाता रहता है। हमारा एकमात्र उद्देश्य पालघर नगर परिषद में ठेकेदारों और एजेंटों के प्रवेश को रोकना है। सर, एवढी पुस्तके कसला अभ्यास सुरू आहे? कोणती परीक्षा देणार आहात? अगं, परीक्षा नाही, आता कुठे मी परीक्षा देणार? परीक्षा देऊन खूप वर्ष झाली, पण ज्या परीक्षा दिल्या त्याच्यापेक्षा मोठ्या परीक्षेला आपल्याला सर्वांना समोर जायचंय। ह्या पालघर नगर परिषदेची निवडणूक डिसेंबर मध्ये होत आहे आणि ह्याच्या सर्व याद्या आहेत, मतदार याद्यांच्या 15 वॉर्डच्या। आणि आम्ही आणि अनेक जनतेने ऑब्जेक्शन्स घेतली होती। याच्यात दुबार नावं आहेत, एका वॉर्डची नावं दुसऱ्या वॉर्डला गेलेली आहेत आणि काही बोगस मतदार आहेत जे पालघरमध्ये राहत नाही। हे काढले का बघतो, कारण की आपल्याला पालघर जर वाचवायचं असेल तर चांगली मतदार यादी पाहिजे, त्याने प्रामाणिक नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून जाईल। आणि माझं लक्ष एकच आहे की मतचोरी करून निवडून जाणारा लोकप्रतिनिधी कधीच आपला विकास करत नाही। ह्याच्यासाठीच एवढी मी मेहनत करतोय। माझं लक्ष एकच आहे की पालघर नगरपालिका हे ठेकेदार आणि आपले काय म्हणतो आपण ठेकेदारांसोबतच जे दलाल आहेत ह्यांच्यापासून मला मुक्त ठेवायचे आहे, म्हणून हा सर्व अट्टास आहे। आणि मला खात्री आहे की पालघरच्या जनतेला पण हेच पाहिजे, म्हणून माझी पालघरच्या जनतेला कळकळीची विनंती आहे की अजून जरी बोगस मतदार असतील तर आपण सर्व मिळून हे बोगस मतदान थांबूया आणि पालघरच्या विकासासाठी चांगला आपण जो ठेकेदार नसेल, जो दलाल नसेल असे उमेदवार आपण निवडून देऊया। जय हिंद, जय महाराष्ट्र।